नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानं केंद्र सरकारनं साखर आयातीचा निर्णय घेतला आहे. जवळपास दशकभरानंतर भारतानं कच्ची साखर आयात करण्याचा मार्ग खुला केला आहे. सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास अखेर परवानगी दिली आहे. पण सरकारला अचानक साखर आयात करण्याची वेळ का आली? देशात साखरेची खरंच कमतरता आहे का? आयात झाल्यानंतर साखरेचे दर कमी होतील का? आणि दुसरीकडे ऊसाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच सरकारने हा निर्णय घेतल्यानं ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांचा आढावा आज आपण द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देशांतर्गत बाजारात साखरेचे दर मागील काही काळात झपाट्यानं वाढले आहेत. दिल्लीत किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो 55 रुपये 70 पैसे या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. तर राज्यातही किरकोळ विक्री 70 रुपयांच्या पार पोहोचली आहे. मागील 2 महिन्यात देशांतर्गत साखरेच्या किमतीत जवळपास 40% वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात साखरेचे दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारनं पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. कारण आता पुढचे काही महिने साखरेच्या मागणीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत देशात गणेश उत्सव, त्यासोबत नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे मोठे सण असतात. या काळात मिठाई, बेकरी उत्पादनं, त्यासोबत चॉकलेट, शीतपेय आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे सणांच्या आधीच खाद्यपदार्थ तयार करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून साठवणूक करतात. मागणी वाढली आणि बाजारातील उपलब्ध साखरेचा पुरवठा कमी झाला तर दर आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिलेली आहे. ही आयात टॅरिफ रेट कोटा म्हणजेच TRQ व्यवस्थेच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार ही आयात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत करता येणार आहे. याशिवाय यापूर्वी ॲडव्हान्स ऑथरायझेशन योजनेअंतर्गत आयात केलेल्या कच्च्या साखरेपासून तयार झालेली किंवा तयार होणारी रिफाईंड साखर देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी एक वेळची सवलतही देण्यात आली आहे. यासाठी संबंधित कंपन्यांना पूर्वी माफ झालेला GST भरावा लागेल आणि आयात केलेल्या कच्च्या साखरेपासून तयार झालेली रिफाईंड साखर 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारातच विकावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात साखर किती लवकर उपलब्ध होईल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्योगातील जाणकारांच्या मते सुमारे 3 लाख टन साखर भारताकडे आता पाठवली जाण्याची शक्यता आहे. तर आणखी सुमारे 1 लाख टन साखर पुढील काही दिवसात भारतात पाठवली जाऊ शकते. मात्र ही साखर प्रामुख्याने ब्राझीलमधून येण्याची शक्यता असून समुद्रमार्गे भारतात पोहोचण्यासाठी साधारण 2 महिने कालावधी हा लागू शकतो. त्यामुळे आयातीचा निर्णय झाला म्हणून उद्यापासूनच बाजारातील साखरेचा पुरवठा वाढेल असं नाही आहे. प्रत्यक्ष परिणाम ऑक्टोबरपासून दिसण्याची शक्यता या तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. भारताने साखरेच्या आयातीवरती 100% आयात शुल्क लागू केलेलं आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत सरकारनं शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलेली आहे. कारण देशातील साखरेचं उत्पादन, उपलब्ध साठा आणि वाढणारी मागणी यांचं गणित सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्याच्या हंगामात सप्टेंबर अखेर देशातील साखरेचा शिल्लक साठा सुमारे 35 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात हा साठा 49 लाख टन होता. म्हणजेच निव्वळ साठ्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यात इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर आपल्याकडे केला जातोय. त्यामुळे साखरेचा निव्वळ उपलब्ध पुरवठा आणखी महत्त्वाचा ठरतो. 2025-26च्या हंगामासाठी इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यानंतर देशाचं निव्वळ साखर उत्पादन सुमारे 297 लाख टन म्हणजेच 27.9 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी देशातील साखरेचा खप सुमारे 280 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे एकूण उपलब्धता सुमारे 326 लाख टन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्पादन आणि खप यांच्यात फार मोठी तफावत नसली तरी सणासुदीच्या काळातील मागणी, साठा आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वीचा पुरवठा यामुळे बाजारात एक प्रकारे ताण निर्माण झाला आहे असं जाणकार सांगतायत. आता याच पार्श्वभूमीवरती सरकारनं साखरेच्या साठ्यावरही मर्यादा लागू केलेली आहे. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात दरमहा 10 टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. दर 7 दिवसांनी या साठ्याची माहिती या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. या नियमाच्या कक्षेत मिठाई उत्पादक, शीतपेय, त्यासोबतच कन्फेक्शनरी उद्योग, खाद्यपदार्थ, खाद्यप्रक्रिया उद्योग यासारखे मोठे ग्राहक येणार आहेत. म्हणजेच एका बाजूला सरकार आयात करून पुरवठा वाढवत आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यापारी व मोठ्या ग्राहकांकडून होणारी साठेबाजी रोखण्याचा प्रयत्नसुद्धा केंद्र सरकारकडून सुरू आहे.
सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ऑक्टोबर 2026मध्ये गाळप सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांना ऑक्टोबरमध्ये तयार झालेली साखर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येच विकण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे नवीन गाळप हंगामातील सुरुवातीची साखर बाजारात लवकर आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढवून आयातीची गरज कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं सुद्धा केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे. आता साखरेच्या दरवाढीवरून आणखी एक गंभीर आरोप समोर आलाय. देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झालेली आहे. ही दरवाढ नैसर्गिक नसून नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. या दरवाढीच्या आड सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा काळा बाजार सुरू असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केलाय. साखरेच्या दरवाढीमुळे एकीकडे सामान्य ग्राहकांना महाग साखर खरेदी करावी लागते, तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अपेक्षित फायदा मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. साखरेचा पुरेसा साठा असताना बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढवले जातात का, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. भारत जगातील मोठा साखर उत्पादक आणि सर्वात मोठा ग्राहक देश आहे. त्यामुळे भारत साखर आयात करणार या बातमीनं आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेच्या भावात जवळपास 4% वाढ निर्माण केली आहे. लंडनमधील पांढऱ्या साखरेच्या वायदे बाजारात आणि न्यूयॉर्कमधील कच्च्या साखरेच्या वायद्यांमध्ये तेजी दिसून आली. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या साखरेचा दर सध्या सुमारे 18.1 अमेरिकन सेंट प्रति पाऊंड, तर लंडनमध्ये पांढऱ्या साखरेचा दर सुमारे $558 प्रति टन इतका आहे. एकीकडे साखरेचे भाव वाढले आहेत, त्यामुळे साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना साखर विक्रीतून चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र सरकारनं शुल्कमुक्त आयात केली आणि बाजारात परदेशी साखर मोठ्या प्रमाणात आणली तर देशांतर्गत साखरेच्या दरावरती दबाव येऊ शकतो. त्यामुळे कारखान्यांना मिळणाऱ्या साखरेच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदाच्या ऊस उत्पादनाबाबतही काहीशी चिंता व्यक्त केली जाते. कमी पाऊस आणि असमान पाऊस याचा परिणाम प्रमुख ऊस उत्पादक भागांवरती झालेला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. देशातील ऊस लागवडही मागील वर्षीच्या तुलनेत थोडी कमी आहे. 2026-27 हंगामात देशात 58.31 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे, तर मागील वर्षी हे क्षेत्र 58.62 लाख हेक्टर होतं. मात्र याच वेळी काही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भारताचं पुढील हंगामातील साखर उत्पादन सुमारे 330 लाख टनांपर्यंत वाढू शकतं असा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील हंगामात प्रत्यक्ष उत्पादन किती होतं हा साखरेच्या बाजारासाठी निर्णायक मुद्दा ठरणार आहे. साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आयात केली तर देशांतर्गत उत्पादकांवरती दबाव येऊ शकतो, पण आयात केली नाही आणि सणासुदीच्या काळात पुरवठा कमी पडला तर ग्राहकांना आणखी महाग साखर खरेदी करावी लागू शकते असं सरकारकडून सांगितलं जातं आहे. त्यामुळे सरकारने साठा मर्यादा, शुल्कमुक्त आयात आणि नवीन हंगामातील साखर लवकर बाजारात आणण्याची परवानगी असे एकाच वेळी अनेक उपाय केलेले आहेत असा केंद्र सरकारचा दावा आहे. आता या उपायांचा प्रत्यक्ष परिणाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या सणासुदीच्या काळात किती होतो, तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. केंद्र सरकार बऱ्याचशा अंशी देशामध्ये साखरेचा साठा पुरेसा आहे असं सांगतंय. दुसरीकडे मात्र या पद्धतीचे निर्णय घेतले जातात आणि यातनं धोरण लाखव्याचं पुन्हा एकदा दर्शन हे दिलं जातं आहे. अर्थात याचा फटका सध्या शेतकरी जे आहेत ऊस उत्पादक त्यांच्यावरती तेवढ्या मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाही, परंतु गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर याचा नक्कीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तेव्हा तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.